पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे। सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता, परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्यानं उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले। याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं। तसंच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतनबाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी करण्यात आली। स्वर्गीय करण मेहत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन आणि शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। 19 जानेवारी रोजी होणाऱ्या सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा पार पडणार असून त्या अनुषंगानं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनी आडम, डॉक्टर किरण आडम, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख, नसीमा शेख, शिवंता देशमुख, सुनंदा बल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।